धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस आणि धरणातील विसर्ग यामुळे सांगलीतील पाण्याची पातळी वाढली आहे। काही भागात पुराचे पाणी शिरले। या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा कारागृहातील कैद्यांचे स्थलांतर सुरू आहे। गुरुवारी सायंकाळी 80 कैद्यांचे कळंबा कारागृहात स्थलांतर केले। त्यानंतर शुक्रवारी देखील कैद्यांचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू होती। जिल्ह्यात 2005, 2019 आणि 2021च्या महापुराच्या काळात कारागृहातील कैद्यांचे स्थलांतर करण्यात आले होते। यंदाही पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे कारागृह प्रशासनाने सुरक्षिततेसाठी कैद्यांचे स्थलांतर करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडून परवानगी घेतली आहे। गुरुवारी 80 कैद्यांचे कळंबा कारागृहात स्थलांतर करण्यात आले। त्यानंतर शुक्रवारी देखील आणखी काही कैद्यांचे स्थलांतर करण्याबाबत हालचाली सुरू होत्या। 2019 मध्ये कारागृहात महापुराचे पाणी आल्यानंतर 2 कैदी पळाल्याचा प्रकार घडला होता। कैद्यांच्या सुरक्षिततेसाठी कारागृह प्रशासनाने यंदा लवकरच हालचाली करत पहिल्या टप्प्यात 80 कैदी कळंबा कारागृहात स्थलांतरित केले। उर्वरित कैदी स्थलांतराची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले। स्थलांतर करण्यात येत असलेल्या कैद्यामध्ये गंभीर गुन्ह्यातील कैद्यांचा समावेश आहे। पुराचे पाणी जास्तच वाढल्यास सर्वच कैद्यांना स्थलांतरित करावे लागेल असेही सांगितले। गृहाने अद्यापर्यंत 80 कैद्यांना कळंबा मध्यवर्ती कारागृह येथे वर्ग केलेला आहे। जे महिला कैदी आहेत त्यांना सुद्धा कळंबा कारागृह येथे वर्ग केलेले आहे। आणखी काही कैद्यांना वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे। अन्नधान्याचा साठा, दारुगोळा, शस्त्रास्त्र, संगणक संच हे सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेले आहेत। पुरेल एवढा अन्नधान्य साठवायची तजवीज करण्यात आलेली आहे। वैद्यकीय सुविधा देखील सज्ज आहे। तसेच सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी जो आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केलेला आहे त्याच्याशी आम्ही वारंवार संपर्कात आहोत। आमच्या कार्यालयाने देखील आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केला असून तेथील अधिकारी कर्मचारी हे 24 तास सतर्क आहोत। पूर परिस्थितीत कुठलीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी सांगली जिल्हा कारागृह प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे। आतापर्यंत 80 कैद्यांना कळंबा मध्यवर्ती कारागृह येथे हलवण्यात आलेले आहे। त्यामध्ये 20 महिला आहेत आणि 60 पुरुष कैदी आहेत। गरज पडेल तशी हलवण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे।